लग्नानंतर होईलच प्रेम 16 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। तर इकडे जीवा आणि नंदिनी वेदांचा शोध घेत असतात आणि ते त्याला पाहण्यासाठी एका पाळणाघरमध्ये येतात। तर त्या डायरेक्टर एका आईसोबतची वागणूक पाहून ते खूप थक्क होतात आणि तिथे आलेल्या एका आईला म्हणतात, तुम्हाला ती रेक्टर कशी बोलत होती आम्ही ते सर्व ऐकलं आहे, तुम्ही इथे का तुमच्या मुलाला ठेवत आहेत? त्यावर ती बाई जीवा आणि नंदिनीला म्हणते, तुम्ही अगदी खरं बोलत आहेत, हिची वागणूक मला थोडीशी वेगळीच वाटली, मी पण माझ्या मुलाला आता इथे ठेवणार नाही, तिच्या वागणुकीवरून मला जरा विचित्रच खेळ दिसत आहे, कारण किडनॅपिंगच्या पण खूप केसेस वाढल्या आहेत। त्यावर जीवा आणि नंदिनी तिला विचारतात, अजून कुठे दुसऱ्या पाळणाघरामध्ये पण किडनॅपिंग झाली आहे का? त्यावर ती बाई जीवा आणि नंदिनीला म्हणते, हो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पाळणाघरातील मुलं हल्ली किडनॅप होत आहेत। एक म्हातारी बाई येते, ती फूस लावते, कशाचा तरी वास देते आणि मुलांना किडनॅप घेऊन जाते। तर जीवाला आणि नंदिनीला त्या बाईचं बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसतो। तर ती बाई निघून जाते। तर जीवा नंदिनीला म्हणतो, आता ही केस मला वाटत आहे आपण पोलिसांना सांगावी, कारण हे प्रकरण हद्दीच्या बाहेर गेलं आहे आणि सेम किडनॅपिंगचं कारण हे एक वयस्कर बाई अत्तरवालीच आहे। तर नंदिनी जीवाला म्हणते, हे फक्त पोलिसांचंच काम नाही, नागरिक म्हणून या देशाची सुरक्षा म्हणून हे आपलंसुद्धा काम आहे, हे प्रकरण आपण सुद्धा हँडल करायचे, आपण यात लक्ष घालून आपल्याला वेदांचा शोध घ्यायलाच हवा। तर जीवाला सुद्धा नंदिनीचं बोलणं पटतं आणि तो तिथल्या असणाऱ्या पाळणाघरामध्ये चौकशी करण्यासाठी येतात आणि तिथल्या रेक्टरला भेटतात। जीवा नंदिनी त्या रेक्टरला सर्व घडलेला प्रकार विचारतात, कुठे कसा किडनॅप झाला हे सविस्तर विचारतात, पण ती रेक्टर जीवा नंदिनीच्या प्रश्नाला जरा अडथळाच आणत असते। ती प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ करत असते। जीवा नंदिनी जो मुलगा हरवलेला आहे त्यांच्या वडिलांचा नंबर मागत असतो, तर ती रेक्टर त्या दोघांना नंबर देण्यासाठी नकार देते। जीवा नंदिनी त्या रेक्टरला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, आम्ही त्या नंबरचा मिसयूज करणार नाहीत असं तिला सांगत असतात, पण ती अजिबात ऐकत नाही। तर जीवा नंदिनी तिथून निघून जातात। तेवढा तिथे एक लेकरांना सांभाळणारी दुसरी बाई येते आणि त्या रेक्टरला म्हणते, बरं झालं तू असं त्यांना उडून लावलेस, नाहीतर ते आपला गेमच केला असता। ही नंदिनी आणि जीवा खूपच खूपसत आहेत, आपण हे सर्व काही मास्टरला सांगूया, म्हणजे मास्टर या दोघांचा गेम वाजवेल। तर इकडे पार्थ आणि काव्या रूममध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या रूमकडे रम्या येत आहे ते पाहून पार्थ काव्याला छेडतो आणि काव्याला म्हणतो, हे बघा नंदिनी, माझ्या जर बाळाला काही झाले ना तर माझ्या इतकं बरं वाईट कुणी नाही। त्यावर काव्या नाटक करत म्हणते, हे बाळ माझ्या पोटात वाढत आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आहे, मी त्याला कसं वाढवेल, तुम्ही मला याबद्दल काही बोलायचे नाही। असं म्हणून दोघं जण खूप जोरजोरात भांडत असतात आणि त्या दोघांचा वाद पाहून रम्या मात्र खूप खुश होते आणि तिचा प्लॅन तिला सक्सेस होता वेळेस दिसत असतो, पण खरं तर काव्या आणि नंदिनी हे फक्त नाटक करत असतात। रम्या आत येते। रम्या पार्थला म्हणते, तू मला फाईल मागितली होतीस ना, ही घे ती फाईल, असं म्हणून ती निघून जाते आणि विचार करते, अरे वा, मी तर खूपच हुशार आहे, माझ्या प्लॅनप्रमाणे सर्व दोघांमध्ये मुलांवरून वाद होत आहेत, आता लवकरच हे दोघं जण वेगळे होणार आणि माझा प्लॅन सक्सेस होणार, असं म्हणून निघून जाते। तर पार्थ आणि काव्या खूप खुश होतात। काव्या पार्थला म्हणते, आपल्या प्लॅननुसार ती आपल्या जाळ्यात अडकत आहे आणि तिला वाटत आहे आपण तिच्या जाळ्यात अडकत आहोत, पण उद्या हे तिला सर्व काही कळणार आणि तिचा खोटा चेहरा सर्वांसमोर येणार। तर इथे रोमॅन्टिक दोघांचे भांडणं सुरू होतात। तर इकडे नंदिनी दिवसभर खूप शोध करत फिरलेली असते, तिचे पाय खूप दुखत असतात। तर मानिनी तिला गरम पाय पाण्यामध्ये ठेव म्हणजे तुला आराम मिळेल असं म्हणत असते। तरी तिथे वसू आत्या बसलेली असते आणि
सासूसुनांचं प्रेम बघून नेहमीप्रमाणे ती टोमणे देते. सासू खूपच लाड करत आहे नंदिनीचे, खूपच दोघींमध्ये प्रेम उतू जात आहे असं म्हणून ती टोमणे देते. त्यावर मानिनी वसूला म्हणते, हो करणारच की, माझी सून लेकरू होण्यासाठी एवढी देवदेव करत वनवन भटकत आहे आणि मी तिची सेवा केलीच पाहिजे ना, असं म्हणून तिथंच तिचे तोंड गप्प करते. तेवढ्या तिथे जीवा येतो. मानिनीला म्हणतो, काय ग, फक्त सुनेचंच कौतुक करणार का, सुनेचीच मया करणार का, लेक असं म्हणून तिला चिडवत असतो. आणि तुझी सूनच भटकली नाही तर मी सुद्धा तिच्यासोबत दिवसभर फिरत होतो असं तिला म्हणतो. त्यावर मानिनी जीवाला विचारते, नक्की तुम्ही कुठे फिरत होतात? त्यावर जीवा वसूला आणि मानिनीला म्हणतो, रेखाताईंचा सकाळी सकाळी काल फोन आला होता आणि नयनाताईंचा मुलगा वेदांत हरवला आहे, किडनॅप झाला आहे असं त्यांना सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही खूप आज फिरलो आहेत. दोघांचं बोलणं ऐकून आईला खूप धक्का बसतो. तर वसू नेहमीप्रमाणे मधीच पचकते आणि दोघांना म्हणते, तुम्ही काय आज थ्रिलर मूव्ही पाहिली होती का? हे काम पोलिसांचं आहे, त्यांच्या हातात द्या. त्यावर पार्थ वसू त्याला म्हणतो, हे आपलंसुद्धा काम आहे, आपण पण ते केलंच पाहिजे. पोलिसांसोबत आपण पण त्यांचा शोध घेतलाच पाहिजे असं म्हणून तिचंच तोंड गप्प करतात. तर मानिनी दोघांना म्हणते, तुमच्या दोघांचं बोलणं ऐकून मलाच भीती वाटत आहे. जे काही करत आहे ते विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा आणि सोबतच तुमच्या दोघांची पण काळजी घ्या. त्यावर पार्थ मानिनीला हो म्हणतो. नंदिनी तिथून निघून जाते. तर तेवढ्या तिथे गुरुजी येतात. गुरुजींना मानिनीने बोलवलेलं असतं. तर जीवा गुरुजींना म्हणतो, गुरुजी आज तुम्ही इकडे कसं काय? त्यावर मानिनी जीवाला म्हणते, मीच त्यांना बोलवलं आहे. तर गुरुजी मानिनीला विचारतात, नक्की तुम्ही मला का बोलवलं आहे? त्यावर मानिनी गुरुजींना म्हणते, कसं आहे ना गुरुजी, बरेच वर्ष झालं नंदिनी आणि जीवा बाळासाठी प्रयत्न करत आहेत, पण प्रयत्न करून सुद्धा असफल होत आहेत. नक्की कुठे अडचण येत आहे? मला हेच तुम्हाला विचारायचं आहे. कारण जीवा आणि नंदिनीच्या बऱ्याच काही आयुष्यामध्ये चढ उतार, दुःख, सुख सर्व काही आलं आहे. 2 वेळा त्यांचं लग्नसुद्धा झालं आहे. सर्व काही सुरळीत चालू आहे, पण त्यांना हे अपयश का येत आहे हेच तुम्हाला विचारायचं आहे. त्यावर गुरुजी मानिनीला विचारतात, मृत्यू आणि जन्म हा फक्त ईश्वराच्या हातात आहे. माणसाच्या हातात फक्त प्रयत्न आहेत. आपण फक्त प्रयत्नच करू शकतो असं म्हणून ते मानिनीला म्हणतात. फरक एवढाच आहे, बऱ्याच जणांना उशिरा मिळतं आणि बऱ्याच जणांना लवकर मिळतं. आणि कधी कोणाला द्यायचं आहे ते फक्त ईश्वराच्या हातात आहे. फक्त माणूस प्रयत्न करू शकतो. तर इकडे घडलेला सर्व प्रकार काव्या नंदिनीला सांगत असते. रम्याबद्दलचे सर्व कारस्थान तिला सांगते. त्यावर नंदिनी काव्याला म्हणते, मी तुला आधीपासूनच सांगत आहे, त्या रम्यावरती विश्वास ठेवू नको. तर काव्या नंदिनीला म्हणते, हो ताई, तुझं अगदी बोलणं खरं आहे. रम्यावरती विश्वास ठेवणं हा जगातील खूप मोठा माझा मूर्खपणा होता आणि परत आता ही मी चूक करणार नाही असं ती नंदिनीला सांगत होते. त्यावर नंदिनी काव्याला म्हणते, ते सर्व जाऊ दे, पण मी जे काही तुला बोलले आहे त्यावरती तू काय विचार केला आहेस? तू बाळ ठेवणार आहेस ना असं तिला डायरेक्ट विचारते. त्यावर काव्या नंदिनीला म्हणते, मला सर्व काही करायचं आहे, पण माझा वेळ हा खूप आता महत्त्वाचा आहे. नक्की काय करू खरंच मला कळत नाही. त्यावर नंदिनी काव्याला म्हणते, हे बघ, हे फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. जेव्हा तुझ्या हातामध्ये बाळ येईल ना तेव्हा तुला कळेल नक्की जीवनाचा खरा आनंद कशामध्ये होता. तो काळ तुझा खूप वेगळा असणार आहे आणि तुला सुख म्हणजे नक्की कशात असते, काय असते याचा खरा अर्थ कळणार आहे. नंदिनी काव्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण काव्या मात्र तिच्या या बोलण्याकडे दुर्लक्षच करत असते. तर इकडे गुरुजी जीवाला म्हणतात, ज्यांना लवकर मिळतं ना त्यांना त्याची किंमत नसते आणि ज्यांना मिळत नाही त्यांना धीर धरत नाही. त्यावर जीवा गुरुजींना म्हणतो, यात तुमचं काहीतरी कोडं आहे. त्यावर गुरुजी जीवाला म्हणतात, कोडं आहे ना, ते लवकरच सुटेल, मार्गी लागेल, त्याची तू काळजी करू नकोस. तर जीवा गुरुजींना अजून एक प्रश्न विचारतो. जीवा गुरुजींना म्हणतो,
आम्ही एका मिशनवरती आहोत, ते आमचं मिशन पूर्ण तर होईल ना, काम मार्गी लागेल ना. त्यावर गुरुजी जीवाला म्हणतात, लागेल, पण जरा सावधानमध्ये काम कर, कारण तुम्ही ज्या आव्हान दिलं आहे ना, त्याचे अडथळे दलदल खूपच खतरनाक आहेत. जे काही करायचं आहे ना, ते विचारपूर्वक करा, कारण तुमच्या वाटेमध्ये खूप काटे रचलेले आहेत. तर त्या दोघांचं बोलणं चालूच असताना नेहमीप्रमाणे वसू आत्या येते आणि गुरुजी तुम्ही केव्हा आला आहेत असा प्रश्न करते. आणि चला, रम्याला तुम्हाला खूप काही विचारायचं आहे असं म्हणून तिथून गुरुजींना घेऊन जाते. नंदिनी काव्याला समजून सांगत असते, माझ्या आश्रमामध्ये पण खूप असे तुझ्यासारखे केसेस येतात. करिअर सुरू असताना बाळ ठेवायचं की नको याचा ते सतत विचार करत असतात, प्रश्न मांडत असतात. तर काव्या नंदिनीला विचारते, मग तू त्यांना काय सांगते? बऱ्याच मुली करिअर चूज करतात आणि काही मुली बाळाला जन्म देण्यासाठी तयार होतात रिस्क घेऊन, कारण त्यांना माहीत आहे आपलं शरीर थांबत नाही, आपलं वय वाढत जात असते आणि ज्या त्या वयामध्ये ज्या त्या घडल्या पाहिजे, कारण वय निघून जाते पण शरीर मात्र थांबत नाही. काव्या, मला पूर्णपणे विश्वास आहे तू जे काही करशील ते नक्कीच तुझ्या हितासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी नक्कीच चांगले असेल. तू रम्याचा मात्र रिझल्ट लावलास, पण तुझा रिझल्ट अजून दाखवायची वेळ आहे. असं म्हणून नंदिनी काव्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती बाळाला जन्म दे असं तिला आग्रह करत असते. असं म्हणून ती अतिशय प्रेमाने नंदिनी काव्याला जवळ घेते आणि तिला खूप समजून सांगते आणि ती तिला प्रेमाने जवळ घेते. तर इकडे उद्याच्या भागामध्ये नंदिनीच्या मोबाईलवरती एक अननोन कॉल येत असतो. नंदिनी जीवाला म्हणते, कुणाचा तरी अननोन कॉल येत आहे, रिसीव करू का? त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, हो कर ना. कॉल रिसीव करतात तर एका व्यक्तीचा आवाज येतो. तो व्यक्ती नंदिनीला म्हणतो, ज्याच्यात तुम्ही पडत आहेत ना, तो खूप शैतानाचा रस्ता आहे आणि तुम्ही त्यातून दूरच राहा, त्यापासून तुम्ही दूर राहा, त्याच्या नादी लागू नका. तर जीवा त्या व्यक्तीला म्हणतो, नक्की तुम्ही बोलत कोण आहेत? तर तो व्यक्ती चेहरा न दाखवलेला तो जीवाला म्हणतो, मी मास्टर आहे, मास्टर. तर रम्याचे सर्व कारस्थान समोर आल्याच्या नंतर काव्या आता सणसणीत रम्याच्या कानाखाली वाजवते. काव्या रम्याला म्हणते, आमच्यामध्ये नाक खुपसण्याचं आणि आमच्यामध्ये दूर करण्याचं आता तुझं कारस्थान सर्व संपलेलं आहे. तू माझ्या परिवारापासून दूर राहायचं, कारण मी माझ्या बाळाला काय करायचं आहे ते. हे ऐकून पार्थ मात्र खूप खुश होतो. पार्थ काव्याला म्हणतो, आमचं बाळ. त्यावर काव्या पोटावरून हात फिरवत पार्थला म्हणते, हो, आपलं बाळ, आपल्या दोघांचं बाळ, आणि मी ते ठरवलं आहे. मी या बाळाला जन्म देणार, त्याला नवीन एक आयुष्य देणार. येणाऱ्या एपिसोडमध्ये वेगळंच वळण घेतलं आहे. आता नक्की काय काव्या डिसिजन घेणार, का अजून तिला रम्या फूस लावण्याचा प्रयत्न करणार, हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. अशाच रोजच्या आणि डेली अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या एपिसोडचे नोटिफिकेशन येईल. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.